विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाचे आदर्श वेळापत्रक तयार करून त्यानुसार अभ्यास करावा। आदर्श उत्तरपत्रिका सोडवण्याचा सराव करावा। पहिल्या प्रश्नातील सुटसुटीतपणा शेवटच्या प्रश्नांपर्यंत टिकवून ठेवावा। पेपरच्या पूर्वरात्री आवश्यक वस्तूंची यादी तयारी करावी। परीक्षेच्या दिवशी शांत चित्ताने ठेवावे। किमान 5 तास झोप घ्यावी। पाण्याची बाटली सोबत ठेवावी आणि वेळेची योग्य विभागणी करून प्रश्नांची उत्तरे लिहावीत। प्रावीण्य प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांमध्ये जिद्द व चिकाटी अत्यावश्यक आहे, असं प्रतिपादन विद्यार्थी प्रबोधनकर्ते प्राध्यापक अरुण बुंदेले यांनी केलंय। ते श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित दादा भामोदकर कृषी विद्यालय इथं दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित 10वीच्या निरोप समारंभात परीक्षेला जाता जाता हा स्वनिर्मित प्रेरणादायी कार्यक्रम सादर करताना बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रवींद्र जावरकर होते। उद्घाटक व अतिथी म्हणून साहित्यिक प्राध्यापक अरुण बाबारावजी बुंदेले उपस्थित होते। तसेच के.आर. मोहोड, R.W. बर्डे, प्राध्यापक N.T. गवई, S.P. देशमुख, N.S. चाफलेकर, P.P. गंधे, A.B. डाबेराव, G.R. ताले आदी मान्यवरांची उपस्थिती होती। अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याचं पूजन करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले। प्राध्यापक बुंदेले यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत कॉपीमुक्त अभियान हे स्वरचित वराडी काव्यगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।